परिषदेतील स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाचा जगावर अद्भुत प्रभाव पडला. जगावर आजही स्वामीजींच्या विचारांचं गारूड कायम आहे. आजचा आधुनिक भारत हा स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी बांधला असल्याचं प्रतिपादन विवेकानंद केंद्रांचे प्रांतप्रमुख अभय बाळफट यांनी विचारमंथन व्याख्यानमालेचं 14वं पुष्प गुंफताना केलं आहे. ठाणे महापालिकेच्या वतीनं महनीय व्यक्तींच्या जयंती तसंच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जातं. त्याचबरोबरीनं ज्या महनीय व्यक्तींचं स्मरण केलं जातं त्यांचं कार्य आणि माहिती कळावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी विचारमंथन व्याख्यानमालेत मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित केले जातात. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात स्वामी विवेकानंद जीवन आणि संदेश या विषयावरील अभय बापट व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. महापालिकेच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे यांनी अभय बापट यांचं स्वागत केलं. अभय बापट यांनी स्वामीजींचा चित्रपट वेगवेगळ्या प्रसंगातून उलगडून दाखवला. स्वामी विवेकानंद यांच्या साहित्याचा अभ्यास करणारी व्यक्ती कधीही निष्क्रिय राहू शकणार नाही असं बापट यांनी स्पष्ट केलं. जो दुसऱ्यांसाठी जगतो तोच माणूस हा सेवाभावी वृत्ती आणि आपण अंगीकारली पाहिजे. समाजाचं आपण देणे लागतो, त्यामुळे आपण नियतकाम प्रामाणिकपणे करणं हेही विवेकानंद यांना अभिप्रेत होतं असंही बापट यांनी सांगितलं. देशात जे काही सकारात्मक काम सुरू आहे त्यामागे स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा असल्याचं आपल्याला निश्चितपणे जाणवेल. रोजच्या जीवनात समाधान आणि सार्थकता हवी असेल तर स्वामी विवेकानंद यांचं स्मरण आणि त्यांच्या विचारांनुसार आचरण करणं महत्त्वाचं असल्याचंही बापट यांनी स्पष्ट केलं. विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचाही त्यांनी यावेळी थोडक्यात आढावा घेतला. यावेळी महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ठाणेकर नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवार 13 जानेवारी रोजी आई गावदेवी चिखलादेवी या यात्रेचा महोत्सव साजरा केला जाणार आहे. तसंच रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी आई गावदेवीचा पालखी सोहळा संध्याकाळी 3:30 ते रात्री 10 यावेळेत संपन्न होणार असल्याची माहिती गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली आहे. यंदा या पालखी सोहळ्याचं हे 19वे वर्ष आहे. आई गावदेवी चिखलादेवी जत्रोत्सवानं महोत्सवी शतक पार केले. दरवर्षीप्रमाणे आकर्षण म्हणून कोपरी परिसरातील हजारो महिला मोरपिशी रंगाची साडी नेसून आणि पुरुष मंडळी झब्बा परिधान करून पालखी सोहळा आणि जत्रोत्सवात सहभागी होतील. भजन, ब्रास बँड पथक, बँजो बँड पथक तसंच कोळी नृत्य या पालखी सोहळ्यात मुख्य आकर्षण असणार आहे. यावर्षी ब्रास बँड पथकातील सदस्य टी-शर्ट आणि पारंपरिक कोळी टोपी या वेशभूषेत दिसणार आहेत. कोपरी गावात पालखीच्या वेळी प्रत्येक घरासमोर रांगोळी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत तसंच गुलाल उधळत स्वागत केलं जातं. या पालखी सोहळ्यात लहान आणि वयोवृद्ध कोपरीकर सामील होतात. दुसऱ्या दिवशी 13 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजता मान्यवर अध्यक्ष दिलीपदादा पाटील यांच्या हस्ते देवीचा अभिषेक होणार आहे. अभिषेक झाल्यानंतर देवीची आरती होणार आणि त्यानंतर दिवसभर मंदिर तसंच गाभारा भाविकांना दर्शनासाठी खुला राहणार आहे. तब्बल लाखोंच्या संख्येनं भाविक आई गावदेवी देवीचं दर्शन घेतील. यामध्ये राजकारणी तसंच चित्रपट तारकांची मांदियाळी असेल. मंदिराच्या भोवतालचा परिसर विद्युत रोषणाईनं झळाळून निघणार आहे. या महोत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार सुरेश म्हात्रे, खासदार नरेश मस्के, विक्रोळीचे खासदार संजय पाटील, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आदी मान्यवरही उपस्थित राहतील. सालाबरोबर यंदाही पौष पौर्णिमेला या यात्रा दरवर्षी आमची साजरा केली जाते आणि या यात्रेपासून आपल्या महाराष्ट्रात सगळ्या देवीच्या यात्रा चालू होतात आणि याप्रमाणे या वर्षी सुद्धा आम्ही धूमधडाक्यामध्ये गावदेवीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. आणि ते 12 तारखेला पालखी निघणार आहे आणि त्यावेळेस सगळे आमच्या गावातले माय भगिनी, पुरुष मंडळी आणि इतर सुद्धा समाजातले लोक बाहेर वाशिन वगैरे भाग घेतात आणि इथना ढोल ताशा गजरात आणि बँडच्या गजरामध्ये जोरात नाचत गाजत यात्रा आमची पालखी आपली गावात कोपरी गावात जाते आणि कोपरी गावात सुद्धा सगळ्यांना त्याप्रमाणे गावातले जे काही भाविक आहेत, दालचूर लोक आहेत, ते त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था व्यवस्थित केली जाते. आणि हे या वर्षीचा 74 वर्ष असल्यामुळे
आणखी जोरात पालखी निघणार आहे आणि गुलालाच्या याच्यामध्ये जोरात पालखी निघणार आहे. यावर्षी कोणत्या रंगाच्या ठरलेला आहे? यावर्षी मोरपिसी साडी आणि मोरपिसी धब्बा असा आमचा कलर ठरलेला आहे पालखीमध्ये पेहराव. आणि 3 दिवसाची यात्रा असते, प्रत्येक दिवशी काय काय कार्यक्रम या ठिकाणी देवीचे असतात? प्रत्येक या यात्रेच्या दिवशी आता इथे भजन असतं, कीर्तन पण चालू असतं मधल्या वेळेमध्ये, कारण गर्दी जास्त असते त्यामुळे जास्त आम्हाला कार्यक्रम करता येत नाही. आणि इतर सुद्धा तिथे दर सालाबादप्रमाणे दिवसभर प्रसाद शिऱ्याचा प्रसाद चालू असतं, सगळं व्यवस्थित चालू असते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, डोंबिवली, ठाणे शहरातून पुरुष आणि महिलांसह 65 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईची माहिती दिली. 2024 मध्ये 85 खुनांच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, तर 170 आरोपींना अटक करण्यात आली आणि 85 खुनांची उकल करताना 100% त्यांना शोधण्यात आले. 162 अंमली पदार्थ प्रकरणात मोठी कारवाई करत 16 कोटी 46 लाख रुपयांचे विविध प्रकारचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, तर 250 आरोपींना अटक करून कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. अंमली पदार्थ सेवनाचे 3892 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 4057 जणांवर कारवाई करण्यात आली. आज देशभरात बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे लोक बेकायदेशीरपणे भारतात राहत आहेत. अशा स्थितीत त्यांना पकडण्यासाठी ठाणे पोलिसांनीही कंबर कसली असून आत्तापर्यंत 28 गुन्हे दाखल करून 65 बांगलादेशींना अटक करण्यात यश आले. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर 28 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये 65 बांगलादेशींना अटक करण्यात आली असून या बांगलादेशी नागरिकांची ओळख पटली आहे. बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींना पकडण्यासाठी पोलीस विशेष पथक तयार करत असून बनावट कागदपत्र बनवणाऱ्या या बांगलादेशी नागरिकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली आहे. 31 डिसेंबर रोजी भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानकोली येथील प्रेरणा कॉम्प्लेक्समधील अनेक घरांवर छापे टाकून 15हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. याआधीही 20हून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली होती. तर भिवंडीतील विविध ठिकाणांहून, कल्याण डोंबिवलीतील अंबरनाथ येथून 15हून अधिक, तर ठाण्यातील वर्तकनगर येथून 3 बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. रस्ते अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचं दुःख खूप मोठं असून पुढे अपघातात चुकी कोणाची यावरच आपण चर्चा करत राहतो. खरं तर अपघात घडू नये म्हणून वाहतूक नियमांचं पालन, वाहन वेगावर नियंत्रण ठेवल्यास अपघातांचं प्रमाण नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या वतीने परिवहन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन दादोजी कोंडे क्रीडा प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आले. या स्पर्धेचं उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं. यावेळी मार्गदर्शन करताना स्वित्झर्लंडमध्ये गेलो असताना डोंगरदऱ्या, वळणाचे अरुंद रस्ते, निसर्गानं नटलेल्या देशात अपघाताचं प्रमाण खूप कमी असल्याचं सांगितलं. याच कारणाने इथल्या वाहन चालकांना विचारलं असता आम्ही वाहतूक नियमाप्रमाणे गाडी चालवत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिथे 40 तास वेग मर्यादा आहे तिथे याच वेगानं गाडी चालवतो. आम्हाला देखील 120 ताशी गाडी चालवण्याची मुभा आहे, परंतु नियम मोडून आपण वाहन चालवत नाही अशी स्पष्टोक्ती येथील चालकांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्याकडे देखील रस्ते अपघात कमी व्हावेत असं वाटत असल्यास वाहतूक नियम पाळून गाडी चालवण्याचा सल्ला परिवहन मंत्र्यांनी यावेळी दिला.
या क्रिकेट स्पर्धेत राज्यातील 23 संघ सहभागी झाले असून या कार्यक्रमाला अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर, पनवेल प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर आदीही उपस्थित होते. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता आणि होणारे अपघात कमी होण्याच्या दृष्टीनं काही कटू निर्णय शासनाला घ्यावे लागणार आहेत. यामध्ये सर्वप्रथम नवीन कार घेताना कार मालकाची कार ठेवण्यासाठी पार्किंग व्यवस्था असणं बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना या संदर्भात अधिक माहिती दिली. बरेच नियम आहेत ते पाळले पाहिजेत वाहन चालकांनी, पण वाहन चालकांचं आरोग्य जे आहे ते काल टीएमटीचे चालक 30% मृत्यूदर आढळले. मी तुम्हाला सांगतो, मी ह्यापेक्षा वेगळ्या मताचा आहे. जसा वाहन चालकांनी नियमाचं पालन केलं पाहिजे तसं आमच्या आरटीओच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा नियमाचं पालन केलं पाहिजे. परदेशामध्ये हे अपघाताचं प्रमाण का कमी आहे याचं कारण असं आहे की ठिकठिकाणी रिफ्लेक्टर लावलेले आहेत, ठिकठिकाणी एरोज लावलेले आहेत, ठिकठिकाणी बोर्ड्स लावलेले आहेत, जेणेकरून वाहन चालवत असताना वाहन चालकाला कुठे थांबायचं, कुठे लेफ्टनी जायचं, कुठे राईटनी जायचं, कुठे यू टर्न घ्यायचं याची व्यवस्थितपणे त्याला माहिती त्या रस्त्यावर मिळते. एका स्पीडला गाडी वाहन चालक चालवत असल्या कारणानं दुसरा पण येणारा समोर येणारा जो वाहन चालक आहे त्याला सुद्धा किती स्पीड आहे याची माहिती मिळते आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण परदेशामध्ये कमी होतं. जर अशा पद्धतीनं आमच्या डिपार्टमेंटनी जर काही वाहतुकीचे निकष जे आहे ते त्यामध्ये काही बदल केले तर अपघातांची संख्या कमी होईल. परंतु दोघांनी शिस्त पाळणं गरजेचं आहे, आमच्या कर्मचारी अधिकाऱ्याने सुद्धा आणि त्याचबरोबर वाहन चालकाने सुद्धा. पण आता सुरुवात आहे, हळूहळू आपण करूया, त्यावर काहीतरी मार्ग निघेल आणि मृत्यूंचं प्रमाण, अपघातांचं प्रमाण कमी किंवा शून्यावर कसं येईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय. केवळ अनुसूचित जाती वर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा मिळणारा लाभ आता यापुढे सरसकट कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि सातत्यानं भक्कमपणे कर्मचाऱ्यांची बाजू मांडल्यानं ठाणे शहरासह राज्यातील सुमारे 50,000 सफाई कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. औरंगाबाद खंडपीठानं याबाबत दिलेल्या निर्णयामुळे सफाई कर्मचारी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झाले. यापूर्वी फक्त अनुसूचित जाती वर्गातील कर्मचाऱ्यांना लाभ मिळत होता, त्यामुळे इतर वर्गातील सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित होते. ठाणे महापालिकेनंही असे अनेक कर्मचारी लाभापासून वंचित राहिले आहेत. जो सफाईचं काम करतो तो सफाई कर्मचारी अशी ठाम भूमिका मांडत आमदार संजय केळकर यांनी तब्बल 6 विधिमंडळ अधिवेशनातील कर्मचाऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली. तसंच याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती. सरसकट सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ मिळावा अशी शिफारस लाडपागे समितीच्या अहवालात करण्यात आली होती. तीच भूमिका राज्य सरकारची होती. अन्य संघटनांनीही याबाबत प्रयत्न सुरू ठेवले होते. औरंगाबाद खंडपीठाकडे सुरू असलेल्या प्रकरणात राज्य शासनानंही बाजू लावून धरली होती. अखेर 8 जानेवारी रोजी खंडपीठानं सरसकट सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ देण्यात यावा असा निर्णय दिला. तसा आदेश शुक्रवारी कळवण्यात आल्यानं सफाई कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरले. या निर्णयामुळे ठाणे महापालिकेतील वंचित सफाई कामगारांना न्याय मिळाला असून त्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानलेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे सरस्वती इंग्लिश शाळा नेहमीच उपक्रम राबवते. म्हणून ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील सरस्वती इंग्लिश मीडियम शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सरस्वती पूजन मुख्य अतिथी श्रीमती हेमांगी नाडकर्णी आणि संजय दबडघाव, डॉक्टर BS अय्यर तसंच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन संजय दबडघाव यांच्या हस्ते करण्यात आलं. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्री गणेशाच्या नृत्यानं करण्यात आली. यावेळी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले. यावेळी पालकवर्ग, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती रेणू मदान यांनी शाळेच्या प्रगतीचाही लेखाजोखा मांडला. महाराष्ट्राचे नवनियुक्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ठाण्यातील ST आगाराला भेट देत नव्यानं दाखल होणाऱ्या ST बसेसच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. या सोहळ्यात त्यांनी ST महामंडळाच्या सुविधांची पाहणी केली आणि प्रवाशांच्या सुविधांसाठी सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
लोकार्पण सोहळ्यापूर्वी मंत्री सरनाईक यांनी एसटी आगारातील शौचालयांची पाहणी करून त्यांच्या स्थितीची तपासणी केली. त्यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना शौचालय स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवण्याचेही निर्देश दिले, जेणेकरून प्रवाशांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये. शौचालय स्वच्छ ठेवण्याच्या त्यांच्या सूचनेला एसटी कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नव्यानं दाखल होणाऱ्या एसटी बसेससाठी मंत्री सरनाईक यांनी प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. या बसमधील आधुनिक सुविधा आणि दर्जेदार सेवेनं एसटीचा दर्जा उंचावण्यास मदत होईल असंही त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमाला ठाण्यातील अनेक मान्यवर, एसटी अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मंत्री सरनाईक यांच्या या उपक्रमामुळे एसटी प्रवाशांमध्ये समाधान आणि अपेक्षांचा नवा विश्वास निर्माण झालाय.